नमस्कार. सिक्रेट ऑफ सक्सेस ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे गुरुचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा. बरोबर. तर गुरुपौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे की आपण आपल्या गुरूंबद्दल जो आदर व्यक्त करतो तो हा दिवस. गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे, खूप महत्त्व आहे. गुरुशिवाय जीवनाला गती नाही आणि ज्याची गती नाही त्याची मती ठीक नाही, हे तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. मग ते गुरु कोणतेही असोत, आपले शिक्षक असोत, आपले पालक असोत, किंवा आध्यात्मिक गुरु असोत, किंवा आपला हा एका तळहाता एवढा मोबाईल असो. जो तुमचा सत्संग घडवेल, म्हणजे चांगली संगत घडवेल असा गुरु असेल तर तो तुमचा खरा गुरु आहे. मग तो आर्टिफिशियल असो किंवा रिअलमधला असो. एक चतुर्थांश भाग फक्त आपल्याला आपल्या जीवनातला गुरु शिकवतात. 25% भाग तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. अजून 25% भाग तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करावं लागतं. आणि उरलेले 25% भाग यामध्ये तुमची मेहनत तुमची साथ देतं. म्हणजे गुरुकडून तुम्हाला ज्ञान येते ते किती 25% येतं आहे. परंतु तुम्हाला ते 100% घडवायचं असेल तर तुम्ही ही सराव केला पाहिजे, तुम्ही ही चिकित्सा केली पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे, आणि तुम्ही ही प्रॅक्टिस केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, अनुभव घेणार नाही आणि ॲनालिसिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जगातला कोणताही गुरु आणला तरी तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत होऊ शकत नाही. हे पण तेवढंच खरं आहे. आपल्याला सिंहासारखे डरकाळी फोडायची की शेळीसारखं जगायचं आहे, हे शिकवणाराही आपला गुरुच असतो. कारण की पुस्तकं हे सुद्धा एक गुरुच आहेत. ते गुरुचंच रूप आहे. जो माणूस वाचतो तो संकटात वाचतो. कारण की जी पुस्तकांना बोलता येत नाही, परंतु पुस्तक वाचलेली माणसं ही बोलायला शिकतात. हेच तेवढं मात्र खरं आहे. स्टोरीज भरपूर आहेत, आध्यात्मिक गुरु भरपूर आहेत, परंतु तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारा आणि तुमच्याशी एकरूप होऊन तुम्हाला योग्य दिशा दाखवणारा गुरु जर कोणता असेल तर तो म्हणजे तुमचे पालक. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही तुमच्या शिक्षकाचं एक वेळ नाही ऐकलं तरी चालेल, परंतु आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं ऐका. कारण की ते तुमच्या जीवनातले खरे गुरु आहेत. खरे गुरु. त्यांच्या शब्दाला मान द्या, त्यांना आदर द्या. तुम्हाला तुमच्या गुरुपौर्णिमेचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. जेवढं तुम्ही सत्कर्म कराल, दुसऱ्याची सहाय्य कराल, तुम्ही दुसऱ्याची हेल्प कराल, तेवढं तुमचं मन पवित्र होत जाईल. आणि शिक्षणाचा उद्देश हाच आहे की आपलं मन पवित्र करणं आणि आपला आत्मविश्वास वाढवणं. हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर एक शिष्य किंवा विद्यार्थी म्हणून कार्य कराल, त्यावेळेस गोष्टी शक्य आहेत. शिक्षकांचं काम असं सांगायचं, पण तुमचं काम ऐकण्याचं आहे. कारण की आपण जर एखादा शिक्षक आपल्याला बोलतोय, मारतोय, याचा अर्थ असा आहे की तो त्या विद्यार्थ्याला स्पर्धेमध्ये जिंकण्याचं ध्येय ठेवतोय. कारण की एखादा घोडा असेल, त्या घोड्याला आपण ज्यावेळेस मारतो रेसमध्ये, त्यावेळेस त्या घोड्याला एकच सांगणं असतं की तू फास्ट पळ. म्हणूनच शिक्षक विद्यार्थ्यांना टोचून बोलतात, काही वेळेस मारतात, काही वेळेस त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी अपमान देखील करतात. हे सगळं तुम्ही सहन करून हे तुम्ही तुमच्या चारित्र्य घडवण्याबद्दल तुम्ही आजमावून पाहिलं पाहिजे. कारण की शिक्षक हा चरित्र घडवतो आणि ज्याचं चरित्र उत्तम तो जगाला वंदनीय असतो. ह्याच बाबतीत तुम्हाला एक मला स्टोरी सांगायची आहे की ज्यावेळेस स्वामी विवेकानंद हे त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासात जात होते, तर त्यावेळेस ते एका रेल्वेत प्रवास करत होते. रेल्वेत प्रवास करत असताना त्यांच्यासमोर एक व्यक्ती बसली होती, त्यांच्या ओळखीची होती. आणि त्या व्यक्तीसमोर एक TC आला, तिकीट कंडक्टर आला
आणि त्याने त्याला विचारलं, अरे तुझं तिकीट कुठं आहे? त्यावेळेस ते काहीच बोलले नाही. डबल विचारलं, अरे तुझं तिकीट कुठं आहे? त्यावेळेस ते म्हणाले, शांतपणे म्हणाले की तुम्हाला जे बोलायचं आहे ते आदरपूर्वक बोला. त्यांच्या शब्दातली गहराई, त्यांच्या शब्दातली ठोसपणा त्या तिकीट मास्तरला कळला, तिकीट कंडक्टरला कळला. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस त्यालाही कळून चुकलं की हा माणूस सामान्य नाही. त्यावेळेस स्वामी म्हणले की तुम्ही केवळ बाह्य पोषाखावरून व्यक्तीचं गुणदोष करू नका. व्यक्तीच्या विचारांत काय आहे याच्यावरून गुणदोष करा. कारण की बाह्य व्यक्तिमत्व हे फक्त काही दिवसापूर्वी टिकतं, परंतु अंतर्गत व्यक्तिमत्व, आपलं चरित्र हे आपलं आयुष्यभर टिकवून ठेवतं, मग संकट कितीही मोठे असोत. त्या स्टोरीमध्ये सांगायचं नंतर असं झालं की तिकीट त्या मास्तराला दाखवलं यांनी, आपल्या विवेकानंदांनी, आणि त्या ठिकाणी तो स्तब्ध झाला की यांची इंग्लिश पाहून. म्हणजे स्वामी विवेकानंद केवळ उठा आणि जागे व्हा, ध्येय प्राप्त करा हेच शिकवत नाही, तर ते हेही शिकवतात की बल म्हणजे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू. बल म्हणजे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट. तुमचा जर कोणता वीक पॉईंट असेल तर वीक पॉईंटवर काम करा, लगातार काम करत राहा. हाच यशाचा मूलमंत्र आहे आणि हाच मूलमंत्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला देण्याचा माझा संकल्प आहे. तर प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. आणि प्रयत्न करूनही नसेल भेटत तर आपली स्ट्रॅटजी चुकीची आहे, आपण वेगळ्या डायरेक्शनला गेलोत, हे समजून घेण्याचं कौशल्य तुमच्यात आलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.